ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी। प्रहार जनशक्ती पक्षाचे पक्षप्रमुख तथा आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या प्रमुख मार्गदर्शनात उल्हासनगरमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने भव्य कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता। हा कार्यक्रम दिनांक 13 मे 2024 रोजी उल्हासनगर 4 गुरु नानक शाळेच्या समोर स्वामी शांती प्रकाश कम्युनिटी हॉल या ठिकाणी पार पडला। तसेच दिव्यांग बांधव, कामगार वर्ग, नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली। या कार्यकर्ता मेळाव्यात प्रहार जनशक्ती पक्षाचे अंबरनाथ शहराध्यक्ष आलमभाई खान यांच्या नेतृत्वात अंबरनाथ शहरातून शेकडोच्या संख्येने कार्यकर्त्यांना व नागरिकांना घेऊन सदर ठिकाणी उपस्थित झाले। यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जनसंपर्क कार्यालयात येथून शहराध्यक्ष आलम खान यांच्यासह विशाल गायकवाड, दत्ता घोगरे, सिद्धू कोली, मोहम्मद गौस जमखंडीकर, राहुल जोगदंडे यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचा विजय असो, हमारा भिडू बच्चू कडू अशी घोषणाबाजी करत उल्हासनगर येथील कार्यकर्ता मेळाव्यात सामील झाले। या कार्यक्रमात प्रमुख मान्यवरांचा आयोजकांकडून सत्कार करण्यात आला। आपल्या सर्वांची एक इच्छा होती, दिव्यांग बांधवांसाठी दिव्यांग मंत्रालय उभारण्यात यावे आणि ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्ण केले असल्याने त्यांची आपल्यावर ऋण आहे। तर मंत्रीपद दिलं असतं तर गद्दारी केली असती, पण दिव्यांग मंत्रालय दिले म्हणून आपण शिवसेनेत सोबत आहोत। त्यामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांना भरघोस मतांनी विजयी करा असे आवाहन प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी उपस्थित सर्व नागरिक, दिव्यांग बांधव, दिव्यांग क्रांती संघटना, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना केले। प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांविरोधात ठाणे जिल्ह्यात अनेक वेळा उपोषण व आंदोलन केले आहे। त्यात काही प्रमाणात यश आले असले तरी काही अधिकाऱ्यांवर राजकीय नेत्यांचे वर्दहस्त असल्यामुळे त्यांच्यावर कार्यवाही होत नाही असा आरोप करताना निवडणूक संपल्यावर मी स्वतः उपोषणाला येऊन बसतो अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली। यावेळी ठाणे जिल्हाध्यक्ष स्वप्नील पाटील, संपर्क प्रमुख हितेश जाधव, उल्हासनगर शहर प्रमुख प्रधान पाटील, अंबरनाथ शहर अध्यक्ष आलम खान, पदाधिकारी बाळकृष्ण पाटील, श्याम भोईर, दीपक लढे, अविनाश सोनावणे, वसंत पानसरे, विजय मडवी, रक्षक म्हात्रे, रामदास खोत, अजय तापकीर, मनोज टेकाडे, संतोष गवस यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ। शेतकऱ्यांना सांगितलं की त्या फेरीवाल्यावर तो असंच काहीतरी बॉटल गिटल पाण्याची विकत होत आहे। पण मी त्याला विचारलं, म्हटलं तू कसं काय इकडे आला, आप कैसे आए हो इधर? तो बोला हमारी जो खेती थी उसपे सबसे ज्यादा जो जानवर रहते थे, उसने हमारी खेती लेने के लायक ही नहीं रखी। हम सब किसान है, 10-10, 12-12 एकड़ हमारे पास जमीन है, लेकिन वो किसानी हम कर नहीं सकते कि जानवरों का बंदोबस्त होता नहीं। फिर मैं उसके यहाँ उनके फैमिली को मिलने गया तो वहां से 200 लोग खेती छोड़ के मुंबई में आकर बैठे। वो नहीं आना चाहते थे, लेकिन उधर किसान का बंदोबस्त करने के हेतु उसके साथ में रहने का, उसके साथ न्याय करने का कोई सरकार वहां नहीं थी, इसलिए मुंबई वो गांव छोड़ के मुंबई आना पड़ा। अगर आपण जे आला असन ते पोटापोटीच आले किंवा माताने काम भेटलं पाहिजे, घरातला संसार चांगला चालला पाहिजे, याच्यासाठी आपण आल्या। मित्र, कुठल्याही कोपऱ्याचा मरण गरीबाचंच होत। जो जास्त मेहनत करत त्याच्यासोबत नाइंसाफी होत, जो बेमानीनं जगत त्याचेच बंगले बनत, बाकीचे बनत नाही, ही वस्तुस्थिती आहे। आम्ही जे विधानसभेत बोलत असतो नेहमी का गरीबाचं काय, 75व्या वर्षामध्ये या देशात सुखी कोण झालं? कोणाच्या घरी पैसे गेले आणि कोणाच्या घरातले पैसे गेले, कोणाच्या घरी पैसे आले आणि कोणाच्या घरी गेले, याचा थोडं रात्रभर विचार करा।
ज्यानं अधिक मेहनत केली त्या शेतकऱ्याच्या घरात पैसे आले नाही, ज्यानं हे बिल्डिंग बांधली त्याच्या घरात पैसे आले नाही, ज्यानं ठेकेदारी केली त्याच्या घरात पैसे गेले. मेहनत मात्र कामगाराची होती, मजुराची होती. त्याच्यासाठी हा लढा उभारण्याची गरज आम्हाला आहे. आज दिव्यांग बांधव इथं आम्हाला दिसतं, ज्याला दोन पाय नाही, हात नाही, डोळे नाही, चालता येत नाही, फिरता येत नाही, तोंडानं बोलू शकत नाही, असे काही लोक आहेत जो आपला आवाजही सांगू शकत नाही कोणाला. माझं काय दुःख आहे ते सुद्धा सांगू शकत नाही. अशा लोकांच्या पाठीशी उभा राहणारा संघटन जर कोणतं असं तर त्याचं नाव प्रहार आहे, बच्चू कडू आहे, राजकुमार. महाराष्ट्रामध्ये जातीवादी धर्माचं राजकारण करत नाही. कोण मुसलमान आहे, कोण हिंदू आहे, कोण बौद्ध आहे, कोण मराठी आहे, कोण अमराठी आहे, हा विषय आमचा नाही आहे. आमचा विषय दुखी कोण आहे, तकलीफ किसको आहे. जो दुखी असेल त्याच्याशी आम्ही नातं होतं जोडण्याचं काम करतोय. तुमचे निळे हिरवे पिवळे काय असेल भगवे झेंडे बाजूला ठेवा, पण झेंड्याखालचा आधार सांभाळून ठेवा, झेंड्याखालचे दुःख सांभाळून ठेवा. त्याला दोन पाय नाही, त्याला चढण्याची काय वेदना होतं, हा माणूस काय नाव माहित नाही, गणेश नाव किती चांगलं आहे बघा. आणि हे गणेश बगर पाय नसताना इथं आलेलं आहे. तुम्ही ज्या स्पीडनं आले असणार, सहज आले असणार, पण गणेशने याला त्याच्यापेक्षा जास्त वेदना आणि जास्त कठीण झालं असणार. गणेशवर नजर 60 वर्षात कोणाचीच गेली नाही या दिव्यांगाचं. पण एक प्रहार संघटना उभी राहत, ती नजर हिरवा फुटवाने गेल्यावर टाकत नाही, अशा गणेशवर नजर टाकतं आणि त्याला चालतं करण्याचं काम करतं. जाती धर्माच्या पलीकडे सुद्धा हे नातं आम्ही निर्माण केलं. अरे जात प्रत्येकाला चिडकली आहे, ते जन्माला येतात आणि मेल्यावरही जात नाही. एक अशी गोष्ट आहे देशामध्ये का ती जन्माने एकदा चिटकली का मेल्यावर सुद्धा जात नाही. आणि वेदना मात्र तशा तडफडून कायम तशाच राहतात. या जातीपाती धर्माच्या झेंड्यामध्ये, तुमच्या आमच्या या धर्माच्या आणि जातीच्या लढाईमध्ये माझ्या गरीबाचं काय, माझ्या गरीबाच्या वाट्याने सुख कधी येणार, त्याच्या वाट्याने चांगलं घर कधी येणार, त्याच्या वाट्याने चांगलं शिक्षण कधी येणार, त्याच्या वाट्याला चांगलं आरोग्य कधी भेटणार, याच्यासाठी बच्चूचा आणि प्रहारचा लढा आहे. त्याच्यासाठी आम्ही लढतोय. लक्षात ही लढाई जर आम्ही जाती धर्मासाठी केली असती, मी मराठी आणि तू मराठी असं म्हणून लढलं असतो तर कदाचित आमची आमदाराची संख्या वाढली असती. आमच्या आमदाराची संख्या वाढली नाही, पण गुणवत्तेनं आणि आम्ही पाहतो इमानदारीनं, खऱ्या अर्थानं संख्या आणि मजबूतीनं जर कोण असलं तर त्याचं नाव प्रहार संघटना. संख्या आमच्याकडे जास्त नाही आहे, लेकिन कलदार ओरिजिनल है, क्वालिटी है हमारे पास. कम होंगी, आमदार आमचे दोनच असतात, क्वालिटी आमच्याकडे आहे. आम्ही जाती धर्माच्या पलीकडची लढाई लढतोय, कधी दुःखाची लढाई लढतोय. आणि या लढाईसाठी आम्ही गेल्या 15 वर्षापासून सातत्याने शेतकऱ्याचे आंदोलन केले, मजुराचे आंदोलन केले, कामगारांचं आंदोलन केलं. आम्ही बिल्डरला एक प्रश्न विचारत असतोय, त्याचे 15-20 माळ्याची बिल्डिंग बनते ना, त्या बिल्डिंगवर चढणाऱ्या मजुरावर एकदा लक्ष घाल. जो 15व्या माळ्यावर जाऊन खऱ्या अर्थानं दिलेली दाखवत असत. पैसा जरी बिल्डरचा असेल ना भाऊ, हौसले हमारे मजदूर के है तब जाकर बिल्डिंग बनते. एखाद्या बिल्डरने त्या 15व्या माळ्यावर चढून दाखव मला, आणि तिथून एखादी बल्ली तरी रस्ते असे दोरी तरी खिचून पाय म्हणा, शक्य नहीं. छाती तो किसान और मजदूर की होती है, इंदौर की नहीं होती है, दिवालियों की नहीं होती है. ज्या प्रमाणात
सीमेवरचा जर आमचा सैनिक जर थांबला तर उद्या आमचं वाटोळेवाले मिळणार नाही. आमचा मजूर जर थांबला, काम करणारा मजूर हा माईक सुद्धा बनू शकत नाही. तुम्ही ज्या खुर्चीवर बसले ना त्या खुर्चीला हात मजुराचा लागलेला आहे, कारखानदाराचा नाही लागला. उसका तो खाली पैसा लगा है और उसने कमाया भी है, लेकिन मेहनत किसकी है? तो मजदूर की है. अगर मजदूर हमारा हाथ रोक देता है तो हिंदुस्तान 2 दिन में बंद हो सकता. या देशामध्ये शेतकऱ्यानं जर हात चालवलं नाही, त्या खतात आम्ही शेतात टाकलं नाही तर गोटे खायची व्यवस्था करायला लागेल, दगड खायची. धान्य भेटणार तुम्हाला. पण या देशामध्ये आमचा सैनिक मरत, आमचा मजूर मेहनत करत, पण त्याच्या वाट्याने आम्ही पाहतोय पैसा येत नाही. आमचा शेतकरी एका दाण्याचे 100 दाणे करत, पण त्याला आत्महत्याचा गळफास घेऊन मरावं लागतं या देशामध्ये. त्या व्यवस्था बदलण्यासाठी प्रहार आहे, त्याच्यासाठी आम्ही एकत्र होत आहे. आणि लढता लढता 15 वर्ष झाले 350 गुन्हे दाखल झाले. प्रताप तागे सरकार रुग्णसेवक असून आम्ही गेल्या 20 वर्षापासून ही सेवा करतोय. मी ठाण्यावरून उल्हासनगर कल्याणवरून जेव्हा यायचं तेव्हा विदाऊट तिकीट यायचं. विदाऊट तिकीट 7 वर्ष प्रवास आहे बच्चूचा, 7 वर्ष तिकीटही नाही निघाला. माहिती 10, 15, 20, 25 पेशंट आले, त्याच्याजवळ पैसे नाही राहत, माझ्याजवळ पण पैसे नाही राहत. पण पेशंटला वाचवायचं आहे. पुन्हा दाखल झालं तरी 72, जेलात जावं लागलं तरी 72. आणि विदाऊट तिकीट आमची वारी राहायची मुंबईला. तर केएम हॉस्पिटलमध्ये त्या बाहेरच्या वरांड्यात झोपायचं आम्ही 1 महिना. ते धर्मशाळा आहे, त्या धर्मशाळेच्या तळघरात आता बरी आहे काडगिरबाबाची धर्मशाळा दादरची. तिथलं जे तळघर असतं ना त्या तळघरात पैसे नाही राहायचे. पण धर्मशाळेचा मॅनेजर म्हणायचा का तुम्ही सगळे संडास बाथरूम साफ करत जा, त्याच्या बदल्यात तुम्हाला राहायला भेटणार, खायला भेटणार. आम्ही सगळं संडास बाथरूम आणि सगळं तळघर साफ करायचं. मग पुढे आम्हाला जेवायला भेटायचं. आणि हे करताना बच्चूकडून रक्तदान पण करायचं आणि त्या पेशंटला वाचवायचं पण. जातीवादी धर्माचा बुरखा घालून निघून आलो नाही. आम्ही सामान्यातल्या सामान्य माणसाची सेवा करून निघून आलोय. कोणत्या नेत्याने बनावून निघून आला नाही बच्चूकडू. कोई अभिनेता को नहीं बुलाना पड़ा, ना हेमा मालिनी को, ना धर्मेंद्र. आमच्यासाठी सामान्य माणसं उभे राहिले. पाहता पाहता माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता आमदार गेल्या 20 वर्षापासून आम्ही आहे. सगळ्या पार्ट्या एका इकडे आहेत, सगळ्या जाती धर्माचे नारे एका इकडे आहेत, सगळे नेते अभिनेते एका इकडे आहेत, पैसे तिकडे आहेत. पण बच्चूकडे जनता आणि विजय आमच्याकडे आहे. जय आमच्याकडे आहे. आणि मी लढाई लढत असताना मित्रांनो दिव्यांगाची लढाई कित्येक वर्षापासून लढतोय. 15 वर्षापासून आम्ही लढाई लढतोय. कान्या कोपऱ्यात जातोय. मागे ठाण्याला आलो होते, ते 3% खर्च करायचे नाही, त्याचे आम्ही थोबाडीत मारले होतो. तिथून आम्ही नाशिकवाल्याचे थोबाडीत ठोकले. आयुक्त अधिकारी काम करत नाही म्हणून, माझ्या दिव्यांगाला हक्काचे पैसे देत नाही म्हणून 350 गुन्हे दाखल आमच्यावर झाले. गुंडागर्दीवर हप्ते मागासाठी बच्चूवर गुन्हे नाही, आमच्यावर गुन्हे दाखल झाले. माझ्या दिव्यांगाला पैसे देत नाही म्हणून तिथं आम्ही हात उचलला. जेव्हा कायदा मोडतोय तेव्हा आम्ही सुद्धा कायदा हातात घेण्याचं काम करतोय. आणि या दिव्यांगासाठी 482 शासन निर्णय आपण काढले. आणि हे काढत असताना, ही लढाई चालू असताना एक माणूस आम्हाला चांगला भेटला. ते कोणत्या पार्टीचे आहे, कोणत्या धर्माचे आहे, कोणत्या जातीचे आहे मला माहित नाही, पण सातत्याने लढाई करत होतो. अनेक मुख्यमंत्र्यांसोबत बैठकी झाल्या. आणि आम्ही स्वप्न होतं आमचं गेल्या 15 वर्षाचं. 15 वर्षापासून लढत होते, सगळे निर्णय होत होते. आणि एक निर्णय आमच्या डोक्यातला होतच नव्हता. आणि योगायोगाने उद्धव साहेबांचं सरकार पडलं आणि शिंदे साहेब मुख्यमंत्र्यांच्या वाटचालीकडे लागलं. त्यांचा तिकडून फोन आला, बच्चू आम्ही येणार आहे का? राजकुमार तिला विचारा.
बोले राजकुमार जी बोले जाने में कुछ हरकत नहीं, मेरा मतदार संघ इतना पिछड़ा है जब सब आदिवासी है, 10% लोग तो कुपोषण से मरते हैं। अगर ये मतदार संघ में कुछ पलट हो सकता है, कुछ पावर का ज्यादा निधि मिलता है तो क्या हो जाता है। जिन लोगों ने हमको चुन के दिया उनके लिए क्या कुछ सेवा होती है तो जाने में क्या हरकत है। राजकुमारजींना स्पष्ट सांगितलं आणि आम्ही शिंदे साहेबांना एक फोन लावला, म्हटलं दिव्यांग मंत्रालय देत असेल तर पाय टाकतो नाही तर टाकत नाही। आणि भाऊ आम्ही तुम्हाला खरंच सगळं खरं सांगतोय, तिसऱ्या दिवशी मुख्यमंत्री झाले आणि तिसऱ्या दिवशी एक निर्णय झाला 3 डिसेंबरच्या आत। मी असताना मुख्य सचिवाला फोन केला, मुख्य सचिवाला सांगितलं का फाईल तयार करा, एकाही मंत्र्याचा विचार घेतला नाही, कोणालाही बोलावलं नाही आणि सरळ सांगितलं का कॅबिनेट मध्ये फाईल ठेवा आणि पहिलं दिव्यांग मंत्रालय देशातलं शिंदे साहेबांच्या हातून आणि आपल्या आग्रहास निर्माण करायचं। त्याची उन्हा आमच्या डोक्यावर आहे, त्याची उन्हा आमच्या डोक्यावर आहे, ते उन्हा फेडण्यासाठी खरं तर ही सभा आहे। का डोक्यावर कोणाचा उपकार ठेवता कामा नये। जितनी ईमानदारी उन्होंने बताई उतनी ईमानदारी आपण को भी खर्च करना पडेगा। आम्ही राजू शेट्टीच्या प्रचाराला गेलो, तिथं शिंदे साहेबांचा उमेदवार ते काय म्हणतोय आपले धैर्यशील माने होते आणि दुसऱ्या इकडे आघाडीचे पाटील होते, दोन्ही इकडे माने आणि पाटील दोन्ही होते। मी निर्णय घेतला का राजू शेट्टी शेतकऱ्यासाठी लढतय, अंगावर गुन्हे दाखल घेत, मग त्याची जात न पाहता त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे। अनेक फोन आम्हाला आले, म्हणजे बच्चू आता अमरावती भरपूर झालं, इकडे येऊ नका। म्हटलं नाही, जो शेतकऱ्यासाठी लढत असा त्याच्यासाठी बच्चूकडू कोणाला कोणी अडवू शकत नाही। आम्ही तिथे गेल्याशिवाय राहणार नाही गेलो आणि राजू शेट्टीचा प्रचार आपण तिथे केला। आता आम्ही पाहतोय का एकंदरीत मला माहित आहे का तुमच्या भावना कोणासोबत जोडल्या मला माहित नाही, पण माझं कर्तव्य म्हणून आम्ही सांगतोय का जे दिव्यांग मंत्रालय त्याला 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही, याच्यासाठी जे दिव्यांग मंत्रालय झालं अधिष्ठान तिथं दिलं त्याचे ऋण आमच्यावर आहे। म्हणून श्रीकांतजी शिंदे साहेबांना पाठिंबा देण्यासाठी खऱ्या अर्थानं हा मेळावा आपण इथं घेतलेला आहे। मला माहित आहे सगळ्यांनाच तो विषय पटणार नाही पटणार तो भाग अलग आहे, पण कर्तव्य म्हणजे महत्वाचं आहे। कर्तव्यात कसूर होता कामा नाही। ज्याचे उद्या आम्ही सांगतो एखाद्या दाता एखाद्या माणसानं पाणी पाजलं तर त्या पाण्याचं सुद्धा ऋण डोक्यात ठेवणाऱ्यापैकी बच्चूकडू आहे, ते ऋण आम्ही डोक्यात ठेवून चालतो। ज्याचे उपकार आहे, ज्याला सेवा दिली त्यासाठी आपण एकत्रित होऊन ते काम केलं पाहिजे म्हणून आम्ही इथे आलो होतो। आणि म्हणून ज्याने दिव्यांग मंत्रालय निर्माण केलं म्हणून आपण हा विषय इथं घेतलेला आहे। म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो का शक्य झालं तुम्हाला काही अडचण नसेल, काही तुमच्यावर आपत्ती येत नसेल, काही तुमचं राजकारण बैकत नसेल आणि घरातली चूल बंद होत नसेल तर एक शिक्का शिंदे महाराज बटन दाबाले, मला वाटते काही हरकत नसेल तर आपण ते नक्की दाबावी, कारण माझं ते कर्तव्य आहे। मी सांगितलं होतं का किमान आतापर्यंत तरी की लोकसभेपर्यंत तुम्ही आहे तेपर्यंत आम्ही तुमच्या सोबत राहू। मला मंत्रीपद दिलं असतं तर मी नाही राहिलो असतो, पण मंत्रालय दिलं म्हणून राहतोय। मंत्रीपद दिलं असतं तर वेगळा नाही झालो असतो, पण ज्याला पाय नाही, हात नाही, डोळे नाही, त्याच्यासाठी जर कोणी धावून आलं असत तर माझा सगळ्या विषय बाजूला ठेवून मी हा निर्णय घेतला आहे। आपण सुद्धा तशा पद्धतीने समोर जातोय ते पाहावं आणि आम्ही नेहमी तुमच्या सोबत राहू। निवडणूक आज आहे उद्या नाही आहे, पण आयुष्यभर तुम्ही आम्ही एकमेकाचे सवंगडी म्हणून जगता आले पाहिजे। ज्याचे दुःख एक आहे, त्याचं राहणं एक आहे, जो सारखा पाणी पित आणि सारखं जेवण करत, जे आमच्या घरात शिस्त ते तुमच्या घरात जे शिस्त जे पक्तय ते आमची एक जात आहे। लक्षात
या चेहऱ्यावर जर या स्टेजवर जर तुम्ही पाहिलं तर तुमच्यात आणि आमच्यात काही फरक दिसत नाही. जसे तुम्ही दिसता तसंच आम्ही दिसतोय, काही फरक नाही. दुसऱ्या येऊन बसले तर फरक नक्की जाणवल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आम्ही पाहतोय का हे बरोबरीची सभा आहे. जहां तुम बैठे हो वहां हम भी बैठे हुए हैं. आणि तुमचे जे दुःख आहे ते आमचे पण दुःख आहे. त्या दुःखाला आम्ही आयुष्यभर कधी विसर पडू देणार नाही. लाख काही गेलं तरी चालेल, पण शपथ शिवाची आणि बाबासाहेब आंबेडकरांची महात्मा फुलेची आहे. आम्ही सामान्य माणसासाठी जगल्याशिवाय राहणार नाही, लढल्याशिवाय राहणार नाही. असे सुद्धा आपल्याला मुद्दाम सांगतो. आपल्या सर्वांचे, खास करून नितेश असेल, प्रधानजी असेल, सचिनजी पाटील असेल, सगळे आमचे सवंगडी असणार, त्या सर्वांचा अलंकार असेल, सर्वांचं तपकीर म्हणून सगळ्यांचा मी आभार मानतो. आपण सर्व संख्येने इथे उपस्थित झालात त्याबद्दल आभार मानतो आणि इथे 2 शब्द संपवतो. जय जय महाराज.